नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे समग्र शिक्षा अंतर्गत आपल्याला पायाभूत चाचणीचे सन 2025-26 चे जे पेपर आलेले आहेत त्यातील इयत्ता 5वी विषयाचा मराठीचा पेपर व त्यामध्ये असणारी उत्तरं ही आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। बघा, या ठिकाणी इयत्ता 5वी साठीचा जो पेपर असणार आहे तो एकूण 50 गुणांसाठीचा असणार आहे, ज्यामध्ये तोंडीसाठी 10 गुण आणि लेखीसाठी 40 गुण अशा पद्धतीच्या 50 गुणांची चाचणी या ठिकाणी इयत्ता 5वी साठी होणार आहे। त्यामध्ये जो तोंडीचा भाग आहे तर तोंडी भागामध्ये सुरुवातीला प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे। खालील उतारा वाच व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग। मोहन, अशी आईची हाक ऐकताच मोहन समजला आईचं काहीतरी काम आहे। आई कुठल्या तरी वेळी कशी हाक मारते हे मोहनला पक्के ठाऊक होते। कपाळावर आठ्या घालतच मोहन घरात आला। त्याला खेळायला जायचे होते। मोहनला पाहताच आई म्हणाली, अरे राजा, एक छोटंसं काम करशील का रे? मोहनने चेहरा कसनुसा केला। अरे, जरा मला दुकानातून डाळ, तांदूळ आणि साखर आणून दे ना रे पटकन। मोहनने आईकडून पैसे व पिशवी घेतली आणि दुकानाकडे निघाला। दुकानदाराकडून साखर, डाळ आणि तांदूळ घेतले। दुकानदाराला पैसे दिले। दुकानदाराने परत दिलेले पैसे त्याने खिशात कोंबले, धावतच घर गाठले। मोहनने घरात पिशवी ठेवली। आईला पैशांचा हिशोब देण्यासाठी मोहनने आकडेमोड केली। कागदावर हिशोब मांडला। खिशातले पैसे काढून भराभरा मोजू लागला। दुकानदाराने चुकून 50 रुपये मोहनला जास्त दिले होते। बघा, आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनी उतारा वाचल्यानंतर त्याला आपल्याला तोंडीचे प्रश्न विचारायचे आहेत। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, आईने मोहनला कोणता प्रश्न विचारला ते सांग। या ठिकाणी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत। दुसरा प्रश्न आहे, आईने मोहनला दुकानातून आणायला सांगितलेल्या कोणत्याही 2 वस्तूंची नावे सांग। आणि पुढचा प्रश्न आहे, पुढील प्रसंगी काय करशील ते सांग। तू दुकानात वस्तू खरेदी केलीस व दुकानदाराला पैसे दिलेस। उरलेले पैसे देताना दुकानदाराकडून तुला चुकून जास्त पैसे मिळाले। या ठिकाणी विद्यार्थ्यांनी विचार करून तू काय करशील या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा उतारा एकूण 5 गुणांसाठी आहे। त्यानंतरचा जो पुढच्या 5 गुणांसाठीचा प्रश्न आहे, कविता ऐक व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग। या ठिकाणी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कविता ऐकून दाखवायची आहे आणि विद्यार्थ्यांनी त्या कवितेच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। कविता आहे बघा, असो बरकत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव झुरणीला, हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, टिपूर मोत्यांची आस मोरणीला, येऊ नये कधी दिवस जाचक, कासावीस डोळे बनले चातक, कोरडे नक्षत्र पूर पापणीला, आलेलं आभूट दूर दाटणीला, मिळत्या डोळ्यांना मेघूट इशारे, मातीच्या कणांना फुटले धुमारे। यावर आधारित पहिला प्रश्न आहे, वरील कवितेत कोणता विषय आहे ते सांग। त्यानंतर कवितेत आलेल्या 2 पक्ष्यांची नावं सांग। पाऊस पडला नाही तर काय होईल ते 2 ते 3 वाक्यात सांग। हा झाला आपल्याला तोंडी 10 गुणांच्या प्रश्नांसंदर्भातली माहिती। आता आपण बघणार आहोत की लेखी चाचणी जी की आपल्याला 40 गुणांची आहे। त्यामध्ये प्रश्न क्रमांक 3 खालील कंसात दिलेले शब्द वापरून कविता पूर्ण कर हा एकूण 4 गुणांसाठी आहे। बघा, लीला ग लीला मला आहे तुझा डॅश डॅश। बघा, या ठिकाणची अपेक्षित उत्तरं या ठिकाणी आपल्याला कंसात दिलेली आहेत। त्यावरून आपल्याला काय करायचं आहे, रिकाम्या जागी शब्द लिहायचे आहेत। लीला ग लीला मला आहे तुझा लळा, नाही बुडवणार ना कधी तू शाळा, मामाच्या गावी फुललाय द्राक्षांचा मळा, मामाच्या गावी जायचे चला पळा। त्यानंतर पुढचा आहे प्रश्न क्रमांक 5 खालील उतारा वाच व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही। एकूण 5 गुणांसाठीचा हा उतारा असणार आहे। धान्य पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना खूप कष्ट करावे लागतात। नांगरणी, वखरणी, पेरणी, खुरपणी, कापणी, मळणी अशी वेगवेगळी कामे विविध ऋतूमध्ये शेतकरी शेतात करतात। नैसर्गिक आपत्तीमुळे जसं दुष्काळ, अतिवृष्टी यामुळे धान्य पिकले नाही तर कितीही पैसा असला तरी त्याचा उपयोग होत नाही। शेतकऱ्यांनाही दुबार पेरणीचे संकट असते। दुबार पेरणीचा खर्च त्यास परवडत नाही। त्यातून पुरेसे उत्पन्नही मिळत नाही
आपल्याला जगण्यासाठी अन्नाची गरज असते. त्यासाठी गरजेएवढेच अन्न शिजवणे म्हणून आपण अन्नधान्याची नासाडी टाळली पाहिजे. बघा, अशा प्रकारचा हा उत्तर आहे. यासाठीचा पहिला प्रश्न आहे, धान्य पिकवण्यासाठी शेतकऱ्यास कोणकोणती कामे करावी लागतात? तर बघा, या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे, शेतकऱ्याला यासाठी नांगरणी, वखरणी, पेरणी, खुरपणी, कापणी व मळणी अशा प्रकारची विविध कामे करावी लागतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांना कोणता खर्च करणे परवडत नाही ते उतार्याच्या आधारे लिही. बघा, या ठिकाणी आपल्याला उतार्यात आलेलं उत्तर आहे, दुबार पेरणीचा खर्च शेतकऱ्यास परवडत नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील दिलेल्या योग्य वाक्यासमोर बरोबर अशी खूण कर. यामध्ये पहिलं ऑप्शन आहे, भूक नसताना ताट भरून घ्यावे, ताटातील सर्व अन्न संपवावे. बघा, ही योग्य कृती आहे. उरलेले अन्न फेकून द्यावे नाही, ताटात आवश्यक तेवढेच अन्न घ्यावे, ही बरोबर कृती आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5. एकूण 4 गुणांसाठी खालील प्रश्नांची सूचनेनुसार उत्तरे लिही. बघा, शाळेशी संबंधित कोणत्याही 2 योग्य शब्दांच्या पुढे बरोबर अशी खूण कर. शाळेशी संबंधित दवाखाना नाही, पाठ्यपुस्तक बरोबर, औषध नाही, फळा बरोबर. या ठिकाणी शाळेशी संबंधित असणार आहेत पाठ्यपुस्तक आणि फळा. कंसातील दिलेल्या कोणत्याही 2 शब्दांचा वापर करून अर्थपूर्ण 2 वाक्य तयार कर व लिही. बघा, या ठिकाणी आपल्याला कंसात दिलेले शब्द आहेत रंगपेटी, तबला, गाणे. या ठिकाणी कोणत्याही 2 शब्दांचा वापर करून विद्यार्थ्यांनी अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. जसं की विद्यार्थी लिहू शकतात, माझ्याकडे रंगपेटी आहे. तबल्या संबंधित वाक्य, मला तबला वाजवता येतो. गाणे, मला गाणे गायला खूप आवडते किंवा मी गाणे गातो. अशा प्रकारे योग्य वाक्यासाठी या ठिकाणी 2 गुण मिळणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6. खालील सूचनेनुसार कृती कर. एकूण 7 गुणांसाठीचा हा आपल्याला प्रश्न क्रमांक 6 आहे, ज्यामध्ये अ दिलेला आहे, खालील शब्दांचे लिंग बदल व लिही. बघा, या ठिकाणी वाघ हा पुल्लिंगी आहे. वाघाचं स्त्रीलिंगी होणार आहे वाघीण. बाहुला पुल्लिंगी, स्त्रीलिंगी होणार आहे बाहुली. त्यानंतर पुढचा प्रश्न आ, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे वचन बदल व वाक्य पुन्हा लिही. बघा, या ठिकाणी दिलेलं वाक्य आहे, माझ्याकडं टोपी आहे. टोपी हे एकवचनातील शब्द आहे. या ठिकाणी आपल्याला वचन बदलून वाक्य लिहायचं आहे. वाक्य होणार आहे, माझ्याकडे. टोपीचं अनेक वचन असणार आहे, टोप्या आहेत. त्यानंतरचं पुढचं वाक्य आहे, झाडावर फुले आहेत. फुले हे अनेक वचनी आहे. त्याचं एक वचन करून झाडावर फूल आहे. पुढचा प्रश्न, रिकाम्या जागी योग्य सर्वनाम लिही. सुयश जत्रेला गेला तेथे. बघा, या ठिकाणी सुयश हे नाम आहे. सुयश या नावासाठी सर्वनाम वापरलं जाणार आहे, तेथे त्याने. खूप मजा केली. रसिकाने गणवेश परिधान केला. आजोबा टिंबटिंब शाळेत घेऊन आले. रसिकासाठी सर्वनाम असणार आहेत, आजोबा तिला शाळेत घेऊन आले. पुढचा प्रश्न आहे, कंसातील योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण कर. या ठिकाणी विजांचा असणार आहे कडकडाट. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7. खाली दिलेल्या सूचनेनुसार कृती कर. एकूण 4 गुणांसाठीचा प्रश्न आहे. यामध्ये अ आहे, खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्दाच्या पर्यायास गोल कर. बघा, या ठिकाणी दिलेला शब्द आहे निर्धन. जर निर्धन हा व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द बघितला तो असणार आहे पर्याय क्रमांक 2 क्रमांकाचा. पुढचा प्रश्न आहे, आ, शब्द समूहाबद्दल एक शब्द लिही. गाणे गाणाऱ्याला शब्द समूहापैकी एक शब्द असतो गायक. खाली दिलेल्या शब्दांचे समानार्थी शब्द लिही. बघा, या ठिकाणी सूर्यासाठी भास्कर, रवी, दिनकर अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी वापरू शकतात. पुढचा आहे पाणी, पाण्यासाठी जल. त्यानंतरचा पुढचा आहे प्रश्न क्रमांक 11. खाली दिलेल्या शब्दांच्या आधारे 7 ते 8 वाक्यात गोष्ट तयार करून लिही व गोष्टीला योग्य शीर्षक दे. असा एकूण 4 गुणांचा प्रश्न आहे. आपल्याला गोष्ट लिहिण्यासाठी दिलेले जे शब्द आहेत झाड, तळे, पाणी, शिकारी, कबूतर आणि मुंगी.
बघा, तुम्ही ही गोष्ट कदाचित ऐकलेली असेल. कबूतर आणि मुंगी हे या गोष्टीचं नाव आहे, ज्याच्यामध्ये एक तळं असतं, तळ्याच्या शेजारी एक झाड असतं, त्या झाडावर एक मुंगी असते. मुंगी झाडावरून पडत असताना कबूतर तिला मदत करतं, झाडाचं पान तोडून टाकतं, मुंगी तरंगत बाहेर निघते आणि त्यानंतर काही वेळानंतर किंवा एक दोन दिवसानंतर शिकारी येतो. शिकारी कबुतरावर नेम धरतो, तर मुंगी त्या शिकाऱ्याच्या पायाला चावून शिकाऱ्याचा नेम चुकवते आणि कबुतराचे प्राण वाचवते. अशा प्रकारची ही गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शब्दात त्याची मांडणी करायची आहे. मांडणी करत असताना आपल्याला जी वाक्य मर्यादा दिलेली आहे 7 ते 8 वाक्य, त्या पद्धतीनं ही गोष्ट या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वीचे सर्व प्रश्न व त्या प्रश्नांसाठी असणारीची उत्तरं याविषयीची माहिती घेतली. याचबरोबर इयत्ता 2री, 3री, 4थी आणि 5वी यांचे देखील पेपर व त्यांची उत्तरे आपल्याला या ठिकाणी माझ्या चॅनलमध्ये बघायला मिळणार आहेत. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आणि इतर मागच्या वर्षीच्या पेपरचा जर तुम्हाला सराव करायचा असेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन, चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जाऊन पायाभूत चाचणी या टायटल अंतर्गत तुम्ही ते सर्व व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद.